मिल्खा संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर काय म्हणतो ते ऐका. उठ, पर्वतासमोर वाद कर, डोंगरांना तुझा शब्द ऐकू दे. पर्वतांनो, परमेश्वराचा वाद ऐका. पृथ्वीच्या अचल पायांनो, तुम्हीही ऐका. परमेश्वराचा त्यांच्या लोकांबरोबर वाद आहे. तो इस्रायेलाबरोबर वाद करणार आहे. हे माझ्या प्रजे, मी तुझे काय केले? मी तुला कशाने कंटाळविले? मला उत्तर दे. मी तर तुला मिसर देशातून बाहेर आणले, दास्यगृहातून तुला सोडवून घेतले. मी तुझ्या पुढे मोशे, अहरोन आणि मिरियाम यांस पाठवले. मी काय घेऊन परमेश्वरासमोर येऊ? परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू? होमबली, एका वर्षाची वासरे घेऊन त्याच्या पुढे येऊ काय? हजारो एडके, तेलाच्या 10,000 नद्या यांनी परमेश्वराला संतोष होईल काय? माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय? माझ्या जीवाने केलेल्या पापांबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ काय? हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे. नीतीने वागणे, आवडीने दया करणे आणि आपल्या देवाबरोबर राहून नम्र भावाने चालणे या वाचून परमेश्वर तुझ्या जवळ काय मागतो? प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. शास्त्री आणि परुषी यांच्यापैकी काही जण येशूला म्हणाले, गुरुजी, तुमच्या हातचे चिन्ह पाहावे अशी आमची इच्छा आहे. त्याने त्यांना उत्तर दिले, दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतु योना संदेष्टा ह्याच्या चिन्हा वाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा योना 3 दिवस आणि 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस आणि 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला. आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उठून हिला दोषी ठरवेल, कारण ती शल्मोनाचे ज्ञान ऐकायला पृथ्वीच्या सीमेपासून आली. आणि पहा, शल्मोनापेक्षा थोर असा एक येथे आहे. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.